तर नमस्कार मित्रांनो, आजकाल अनेकांना श्रीमंत होण्याचा वेळ लागलेला आहे आणि त्याच्यासाठी वेगवेगळे शॉर्टकट्स पण अनेक जण मारत आहेत. स्पेशली यंगस्टर्स बघायला गेलं तर त्यांच्यामध्ये हे फार मोठं वेळ आहे आणि हे जे सुरू झालेलं आहे ते लॉकडाऊन पासून सुरू झालेलं आहे. लॉकडाऊनमध्ये अनेकांचे जॉब्स गेले, बिझनेस ठप्प झाले, कमवण्याचा काही मार्ग नव्हता, तर त्यामुळे अनेकांना शेअर मार्केट हा मार्ग दाखवला गेला आणि अनेकांनी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले. सोशल मीडिया असू दे, रील्स असू दे, याच्या थ्रू अनेक व्हिडिओ शेअर करण्यात आल्या की त्यांचे पैसे कसे डबल झाले, ट्रिपल झाले, चोपल झाले, या सगळ्या गोष्टी त्यांना सांगण्यात आलेल्या होत्या. आणि ह्याच्यातून इन्फ्लुएन्स होऊन अनेक लोक लोन घेऊन त्यांचा पैसा जो आहे तो हे शेअर मार्केटमध्ये टाकत होते. सो हीच जी टेक्निक आहे की पटकन कसं श्रीमंत व्हायचं हे प्रत्येकाच्या मनात असतं आणि याचाच फायदा घेऊन अनेक जे लोक आहेत, श्रीमंत लोक आहेत, हे यांना ट्रॅपमध्ये फसवत असतात. मग त्यानंतर सुरू झाले अनेक गल्लीबोळातली पोरं, गण्या मन्या, सुन्या, गोट्या, या सगळ्यांनी सुरू केलं की शेअरमध्ये पैसा टाक, भरपूर पैसे मिळतील, श्रीमंत होशील वगैरे हे ते. ॲक्च्युली या लोकांनाही थोडाफार पैसा दिला जायचा, त्यामुळे ते सांगायचे की तूही या शेअर मार्केटच्या नादी लाग आणि त्याच्यामध्ये पैसा टाक. सो मलाही अनेक जण बोलले हे असं, माझे कॉलेजचे मित्र, शाळेतले मित्र वगैरे, पण त्यांना मी सरळ सरळ सांगितलं की तू फक्त 6 महिन्यांनी भेट आणि मग बघ. कळलं नाही तुला काय माहिती नाही यातलं असं तसं. तर मित्रांनो, मी कंपनी सेक्रेटरी हा जो कोर्स केलेला आहे त्याच्यामध्ये मी ह्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत की मार्केटमध्ये कसे जे झोल होतात ते कसे केले जातात, त्यांना कसं ओढलं जातं वगैरे. या सगळ्या स्टोरीज मी कधीच ऐकून होतो. 2010 पासून ते 13 पासून मी हा कोर्स करत होतो. त्या दरम्यान मी अशा ते स्पेशल सब्जेक्ट होते स्टॉक मार्केटचे आम्हाला, सेबी सारखे वगैरे. सो त्यामुळे हे आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती होतं. पण आता गल्लीबोळातून आणि जस्ट डिग्री घेऊन आलेली मुलं आम्हाला सांगत होती की तुला काही यातलं माहिती नाही. तर 6 महिन्यांनी भेट बोलायचो. आणि दुसरा एक डायलॉग माझा एक मित्र बोललेला, जो सगळ्यांना मानायचा, जो स्वतः शेअर मार्केटमध्ये कामाला होता, तो बोलायचा लोकांना की बघ मित्रा, गरीब आहेस, गरीब राहा, भिकारी होण्याचा प्रयत्न करू नकोस. सो हा डायलॉग मी पण सगळ्यांना मारायचो. आणि त्याचं ऑफकोर्स काही दिवसांनी नुकसान व्हायचं आणि गप्प व्हायचे. सुरुवातीला एकदम दाखवायचे, माझे मित्रही दाखवायचे, एवढा प्रॉफिट झाला, तेवढा प्रॉफिट झाला, एवढे कमवले, तेवढे कमवले, ते असं तसं करून हळूहळू मग त्यांचा सूर जो आहे तो बदलत जायचा. आता अनेक ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे, कोर्सेस लॉन्च केलेले आहेत. कम्प्युटर क्लासमध्ये कोर्सेस चालू, फायनान्शियल ॲडवायझर आहे तिथे कोर्सेस चालू शेअर मार्केटचे. अशा अनेक ठिकाणी जे काय आहेत कोर्सेस चालू केलेले आहेत. लोक कोर्स करत आहेत, त्यांना इन्फ्लुएन्स करत आहेत त्याच्यामध्ये आणि त्यांना अशा प्रकारे फसवलं जात आहे. मी बघितलेलं आहे मित्रांनो, अनोळखी व्यक्ती पण सांगितते मला की 30-30 लाखाला त्याचा नवरा लॉसमध्ये गेलेला आहे. काही माझे जवळचे लोक आहेत, त्यांचे 5-5 लाख, 6-6 लाख, 7-7 लाख असेच गेलेले आहेत पॅनिक होऊन. आता हा जो खेळ आहे तो कोण खेळतं, तर मोठे मोठे इन्व्हेस्टर्स आणि कॅपिटलिस्ट लोक जे असतात, भांडवलदार बोलू, तर हे मिडल क्लासच्या खिशातून पैसा कसा काढायचा आहे याची ट्रिक त्यांना चांगल्या प्रकारे माहिती असते आणि त्यांची मेंटॅलिटी पण आणि सायकोलॉजी पण माहिती असते. त्यामुळे ते इझिली त्यांना ट्रॅक करतात. यात सरकार, कॅपिटलिस्ट आणि काही एजन्सीज जसं सेबी असतील स्वतः सामील असते, पण ते तुम्हाला फक्त दाखवतात असं आम्ही याच्यात सामील नाही आहोत, आम्ही फक्त वॉचडॉग आहोत. पण कुठेतरी त्यांचा पण हात याच्यात असतो. आणि हे तुम्ही बोलत असाल की सरकार नाही आहे, सेबी नाही आहे, तर तुम्हाला काही मी उदाहरणं देतो की सेबीची जी काही अध्यक्ष होती तिने अदानीचे स्टॉक्स घेतलेले होते, त्याच्यावरून मोठं वादळ पेटलेलं होतं. ती केस चालून तुम्ही बघू शकता. सेकंड थिंग, तुम्हाला जर असं वाटत असेल की सरकार याच्यात नाही आहे अशा फ्रॉडमध्ये वगैरे, तर मला एक सांगा, दारू, सिगरेट, गुटखा, केमिकल, जुगार या सगळ्यांना परवानगी कोण देतं? आणि तुमच्या आयुष्याची जर काळजी असेल सरकारला, तर ह्या गोष्टींना परवानगी सरकार कसं काय देतं मला सांगा. सो सरकार पण याच्यामध्ये हात आहे त्याचा आणि कुठेतरी ते पैसे कमवायचा एक जरिया आहे, ते आपल्याला मान्य करावं लागतं.
काही लोक बोलतात मला की छोट्या काळासाठी नाही, हा मोठ्या काळाचा गेम आहे, मार्केट पडलं तर अपॉर्च्युनिटी असते वगैरे. हे सगळे फिक्स्ड डायलॉग आहेत मार्केटमधले. त्यानंतर पेशन्स खूप ठेवावे लागतात मार्केटमध्ये. जो पेशन्स ठेवतो तोच खरं कमवतो वगैरे. अरे ठेवून सगळा लॉस झाला, आता काय पेशन्स ठेवणार, अशी वेळ बोलायची येते. सो ओके, सो बी अवेअर विथ द स्टॉक मार्केट. डोंट इन्व्हेस्ट युअर मनी